अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण मनुष्य जन्मात आहोत, सांसारिक माणसं आहोत, तर प्रत्येकाला काही ना काहीतरी चिंता असते, काही ना काहीतरी समस्या असतात। प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये असतो। अगदी तो गर्भश्रीमंत जरी माणूस असेल तरी सुद्धा त्याला पैशाची नसली किंवा अन्य कोण ना कोणती तरी चिंता असते, काळजी असते। मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काही ना काहीतरी आपले प्रयत्न चालूच असतात। कष्ट हे कोणत्याच मनुष्याला चुकलेले नाहीत, कष्ट हे करणं भागच आहे। परंतु कष्टाला आध्यात्मिकतेची जर जोड असेल तर त्या कष्टातून आपल्याला बाहेर पडण्यास काही ना काहीतरी मदत होते किंवा त्याचे त्रास जे असतात ते कमी होतात। मी म्हणजे आपण प्रत्येक जण सेवा करतो, देवाचं नाव घेतो, तरीही काही ना काहीतरी प्रत्येकाला त्रास हे असतातच आणि पूर्णतः ते कधीच कमी होणार नाहीत। परंतु आपला जो गुरु आपल्या पाठीशी असेल तर त्याचे त्रास कमी होण्यासाठी किंवा त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल। आणि प्रत्येक संकट असताना आपल्या कष्टांना आपल्याला आध्यात्मिकतेची जर जोड ही असलीच पाहिजे, आपल्या पाठी आपला गुरु हा भक्कमपणे उभा असलाच पाहिजे, तरच आपण त्यातून सही सलामत बाहेर पडू शकतो किंवा काही ना काहीतरी आपल्याला मार्ग सापडू शकतो। तर आता अजून काय आपण करतो, तर आपण आता संकटात असू तर आपण आपल्या स्वामींना, आता मी स्वामींविषयी सांगते, जो माणूस स्वामींना मानतो, आपण ते स्वामी भक्त आहोत, ते आपण स्वामींना काहीतरी नवस बोलतो की स्वामी माझ्या ही इच्छा पूर्ण होऊ दे, मला या त्रासातून बाहेर काढा, मी तुम्हाला 1 किलो पेढे आणेन किंवा मी तुमच्या केंद्रात येऊन तुम्हाला दानपेटीत काहीतरी पैसे दान करीन, अन्नछत्रात पैसे दान करीन, मला ही इच्छा पूर्ण होऊ दे, मी तुम्हाला हे अर्पण करीन, मी ते अर्पण करीन। अशा प्रकारे आपण काही ना काहीतरी नवस करत असतो। मग हा नवस केल्यानंतर तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात का, हा प्रश्न स्वतःला विचारून बघा। तुम्ही काही नाही हा म्हणजे अशा प्रकारे नवस केलाही असेल, परंतु स्वामींना या गोष्टी कधीच आवडत नव्हत्या। जेव्हा स्वामी आपल्यात होते, आताही स्वामी आपल्यात आहेत, परंतु जेव्हा देहरूपी स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये वावरत होते, ज्या ज्या ठिकाणी स्वामी वावरलेत त्या त्या ठिकाणी जेव्हा स्वामी होते, तेव्हा स्वामींना या गोष्टींचा कधीच म्हणजे मोह नव्हता। स्वामी फक्त लंगोटमध्ये फिरायचे, स्वामींना कधी त्या गोष्टींचा मोह नव्हता। आता आपण जी स्वामी चरित्र सारामृतात ज्या आपण कथा वाचतो त्याच्यात सुद्धा तुम्ही वाचलं असेल की स्वामींना काही लोक बक्षीस आणून द्यायचे किंवा अगदीच ते तुम्हाला ते आता बडोद्याचं वगैरे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बडोद्याच्या राजाने स्वामींना बोलावलं होतं वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या की स्वामींना श्रीमंती दान केली जायची की स्वामी चला आमच्या वाड्यात चला आमच्या राजमहालात, आम्ही तुम्हाला असंच अशी सेवा करू तशी सेवा करू, फक्त येऊन राहा। परंतु स्वामींना या कसलीच आवड नव्हती, कारण स्वामींना या गोष्टीचा मुळात मोह नव्हता। ते फक्त लंगोटवर फिरायचे, त्यांना या गोष्टी कधीच आवडत नव्हत्या। त्यांना या गोष्टी काय असणार, या माणसासाठी आपल्या स्वामींसाठी या गोष्टी काय असणार, अतिशय तुच्छ असणार आहेत। कारण जो विश्वाचा करता करविता आहे त्याला आपण काय देणार, जो आपल्यालाच देतो, आपले स्वामी महाराजच आपल्याला देतात, तर त्याच्यातून आपण त्यांना काय काढून देणार। जे आहे आपलं ते फक्त स्वामी महाराजांच्या कृपेमुळे आहे, त्यांच्यामुळे आपल्याला आज मिळतं, तेच काढून आपण जर त्यांना दिलं तर तो आपल्याला नवस फळेल का, तर नाही। तर आता मग स्वामी महाराजांना नवस कसा करायचा हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळतील। तर स्वामी महाराजांना नवस कसा बोलायचा, कधी बोलायचा, तर तेच आपण आता बघूया। आपल्या मनात आता एखादी इच्छा असेल, मग ती संतान प्राप्तीची असेल किंवा धनासंबंधी असेल, अजून जर कुठे पैसे अडकले असतील, कुठे आर्थिक समस्या असेल किंवा अजून म्हणजे तुमच्या शारीरिक जर काही व्याधी असतील, कोणतीही समस्या असेल, तर काय करायचं, स्वामींच्या केंद्रात जा, मठात जा किंवा जवळपास केंद्र मठ नसेल तर आपल्याच घरातल्या स्वामींच्या मूर्तीसमोर शांत बसा, फोटो समोर शांत बसा, एक नारळ घ्या हातात आणि स्वामींना फक्त प्रार्थना करा की स्वामी मी या संकटात आहे, या त्रासात आहे किंवा मला ही गोष्ट हवी आहे, मी या विवंचनेत आहे, म्हणजे जीही तुमची समस्या असेल ती स्वामींना सांगा आणि सांगा की मला यातून लवकरात लवकर बाहेर काढा, यातून मला मार्ग दाखवा किंवा माझी ही इच्छा पूर्ण करा। आणि मग सांगा की मी स्वामी तुम्ही जर माझ्या मनातली ही इच्छा पूर्ण केली तर मी तुम्हाला 108 श्री स्वामी चरित्र सारामृताचं अनुष्ठान करेन, 108 तारक मंत्राचं अनुष्ठान करेन, 11 गुरुवार करेन किंवा अजून काय अजून सांगू शकतो आपण, श्री स्वामी चरित्र सारामृताची आपण 108 नाही जमलं तर 51 पाठ करू, 21 पाठ करू, त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाचे मी 11 पारायण करीन, 12 पारायण करीन। ही अशा प्रकारची सेवा महाराजांना सांगून बघा। जेव्हा तुम्ही नवस बोलता तेव्हा स्वामींना काहीतरी वस्तू दान करण्यापेक्षा सेवा द्या, कारण बघा स्वामींचं तेच आहे की फक्त माझं नाव घे, माझी सेवा कर। स्वामींना आपण जो माणूस जपतो त्याला स्वामी आयुष्यभर जपतात, हे अतिशय महत्वाचं वाक्य स्वामी भक्तांना माहिती असलंच पाहिजे।
जर आपण स्वामींचं नाव जपतोय तर स्वामी आपल्याला आयुष्यभर जपतात आणि हा प्रत्येक स्वामी भक्तांचा अनुभव असेल. हे वाक्य बोलताना मला स्वतःलाच एवढं म्हणजे आठवलं ज्या गोष्टी जेव्हा जेव्हा स्वामींनी मला जपलंय. मी बोलल्यानंतर तुम्हाला सुद्धा या वाक्याची नक्कीच प्रचिती आली असेल. कारण आपण कोणीच नाहीये, स्वामी सर्व करता करवितायत आपले. तर अशा प्रकारे नवस बोला. म्हणजे मी आता ह्या ज्या सेवा सांगितल्या त्याच सेवा मी नाही सांगत आहे तुम्हाला, पण या प्रकारमध्ये जसं तुम्हाला जमेल तशा सेवा तुम्ही बघा करून. असं पण सांगू नका की मी हे उपवास करेन ते तापास करेन. स्वामींना काही पडलं नाहीये. स्वामी कधीच म्हणणार नाही की तुझ्या पोटाचे हाल कर, तू उपाशी राहा आणि माझं नाव घे. स्वामी असं कधीच म्हणणार नाही. त्यामुळे स्वामींना एखादी माझी इच्छा पूर्ण करा आणि स्वामींना सांगा की मी तुमची ही सेवा करेन आणि बघा तुमची इच्छा पूर्ण होते की नाही. अगदी तुम्ही इच्छा केल्यानंतर अगदी लगेच तुम्हाला 1-2 दिवसात सुद्धा रिझल्ट मिळू शकतो. बऱ्याच जणांना हे अनुभव सुद्धा आले असतील. आपल्याला 11 गुरुवारचे तर प्रत्येकाला अनुभव आहेतच. परंतु अशा प्रकारे नवस करून बघा. बघा तुम्ही हा सुद्धा अनुभव स्वामी महाराजांचा घेऊन तर बघा. याच्यासाठी काय आपल्याला मेन हे करायचं नाहीये. आता पुढचाही प्रश्न असेल की ताई आता नारळ काय करायचा? केंद्रात मठात असेल तर तो नारळ तिथेच ठेवा आणि जर घरात जर तुम्ही बोलला असेल तर तो नारळ वाहत्या पाण्यात वाहून द्या. अशा प्रकारे बोला आणि असं पण नका करू की बाबा माझी इच्छा पूर्ण करा मग मी सेवेला सुरुवात करेन. तर नाही, तुम्ही आज नवस बोलताना तर आजपासून तुम्ही सेवेला बसा. आजपासून तुम्ही सेवा चालू करा. जी काही तुम्ही स्वामींना नवस केलात ना ते आजपासून सुरुवात करा. बघा स्वामी महाराज ती तुमची सेवा पूर्ण व्हायच्या आधी तुमची इच्छा पूर्ण करून तुमच्या ती वस्तू किंवा ती मागणी हातात देतात की नाही बघा. बघा एकदा अनुभव घ्यायला काय हरकत आहे. बघूया ना स्वामी महाराज आपली परीक्षा बघतात ना. आपण सुद्धा जाऊया परीक्षेला बसूया. बघूया आपण काय होतं, स्वामी महाराज आपलं काय करतायत. तर अशा प्रकारे नक्की नवस करून बघा. बघा तुमच्या मनातली 100% इच्छा पूर्ण होणार आणि जेव्हा तुम्ही सेवेला बसाल सांगा मी आजपासून तुमची ही सेवा करायला तयार आहे. मी आजपासून या सेवेला बसतोय. माझी ही इच्छा पूर्ण स्वामी पूर्ण करा. मी तुमच्याकडे मी प्रार्थना करतो. आणि या प्रकारे सेवेला बसून बघा. आपल्याला स्वामींना फक्त प्रार्थना करायची आहे. स्वामींना हेच हवंय. स्वामींना फक्त आणि फक्त स्वामींची सेवा हवी आहे. स्वामींचं नामस्मरण हवंय. काय होतं नामस्मरण केल्याने, सेवा केल्यामुळे आपल्या मनातले जे वाईट विचार आहेत, जी आपल्या मनातली निगेटिव्हिटी आहे एखाद्या माणसाविषयी किंवा एखाद्या जागेविषयी जी काही मनात आपल्या घाण भरलेली आहे ती सगळी निघून जाते. आणि स्वामींना हेच हवं असतं. आपलं मन जेव्हा स्वच्छ होतं तेव्हा आपण देवाच्या अधिक जवळ जातो. तर अशा प्रकारे नवस नक्की करून बघा. बघा स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आणि जेव्हा तुम्ही नवस कराल आणि जेव्हा सेवेला बसाल तेव्हा स्वामींना सांगायचं बघा स्वामी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी आजपासून ही सेवा करेन, माझी इच्छा पूर्ण करा. तर तशा प्रकारे स्वामी महाराज माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. मी सुद्धा तुमची जेवढी मला सेवा जमेल तेवढी मी करायला तयार आहे. तुमच्या पायाशी मला स्थान आयुष्यभर द्या. याच जन्मात का होईना परंतु प्रत्येक जन्मात मला तुमचा सेवक म्हणून, तुमची सेवेकरी म्हणून मला तुमच्या पायाशी स्थान द्या. तुमच्या आवडत्या भक्तामध्ये स्वामी महाराज मला स्थान द्या. अशा प्रकारे स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे. स्वामींना सांगायचं की स्वामी माझ्या पाठीशी असेच कायम आयुष्यभर उभे राहा. आतापर्यंत तुम्ही वेळोवेळी मला साथ दिलीत, वेळोवेळी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिले. तर हाच अनुभव, हाच विश्वास मला पुन्हा तुम्ही दाखवा आणि मला तुमच्या आवडत्या भक्तामध्ये स्थान द्या. अशा प्रकारे आपल्याला स्वामींना सांगून या नवसाला सुरुवात करायची किंवा या सेवेला सुरुवात करायची. बघा तुमचा नवस अशा पद्धतीने केला तर नक्कीच पूर्ण होणार आणि स्वामी महाराजाचं फळ तुम्हाला नक्कीच देणार. तर मी सुद्धा स्वामींचरणी हीच प्रार्थना करते की स्वामी महाराज अशा प्रकारे कोण तुमचा नवस करेल, तुमची जी लोक जे स्वामी भक्त तुमची सेवा करतायत, मनापासून जे काही मागतायत, तुमची मनापासून सेवा करतायत त्या प्रत्येक स्वामी भक्तांची प्रत्येक इच्छा, जी चांगली इच्छा असेल त्या सगळी चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करा. ही स्वामी तुमच्या चरणी मी प्रार्थना करते. तर अशा प्रकारे ही आता मी तेही सांगेन परत की सेवा करा परंतु त्याचबरोबर कष्ट सुद्धा करा. कष्टाला तोड नाही. त्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे, स्वामींची भक्ती करायची आहे, पण त्याचबरोबर आपल्याला हातपाय पण हलवायचेत आपले. आपल्याला कष्ट सुद्धा करायचे. स्वामी आणून देणार नाहीत आपल्या हातात, त्याला आपल्याला सुद्धा प्रयत्न करायचे. तर अशी माहिती मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवली. हा व्हिडिओ प्रत्येकाजवळ पोहोचवा. प्रत्येकाने जास्तीत जास्त सेवा करा, जास्तीत जास्त स्वामींचं नाव घ्या आणि बघा स्वामी महाराज तुमच्या पाठीशी उभे राहतील. हा अनुभव प्रत्येकानेच घ्या. तर स्वामी महाराज प्लीज सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करा. व्हिडिओ इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.